दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातला लष्करी संघर्ष आणखीन चिघळू नये यासाठी होणाऱ्या व्यवस्थापनावरती आज चर्चा होणार आहे। दोन्ही देशांचे लष्करी कारवायांचे महासंचालक अर्थात डीजीएमओ आज चर्चा करतील। शनिवारी दुपारी पाकिस्तानने विनंती केल्यावरती भारताने कारवाई स्थगित केली आणि त्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीचा आज आढावा घेतला जाईल। ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यावरती भारताने थेट धडका दिला आणि पाकिस्तानने शनिवारी 3:35 वाजता कारवाई थांबवण्याची विनंती भारताला केली होती। मात्र त्यानंतर काही तासातच शस्त्रसंधीचं उल्लंघन सुद्धा पाकिस्तान लष्कराने केलं। त्यावरही भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई हे पाकिस्तानी डीजीएमओ कासिफ अब्दुल्लांना जाब विचारण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा जाऊयात सोमेश कोलगे यांच्याकडे। सोमेश, एकंदरीतच आज महत्त्वाची चर्चा होणार आहे आणि त्याचबरोबर शस्त्रसंधी जी तोडण्यात आलेली होती त्याबद्दल अर्थातच जाब विचारणं महत्त्वाचं असेल। सोमेश, निश्चितच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं होतं या स्वरूपाच्या अंडरस्टँडिंगवर आल्यानंतर आणि त्यानंतर पाकिस्तानच्या डीजीएमओची आज पहिल्यांदाच भारतीय डीजीएमओ यांच्यासोबत चर्चा होणार आहे। त्यावेळी निश्चितच भारताचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स राजीव घई हे पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यांना जाब विचारतील आणि त्यासोबतच एक गोष्ट जी भारताने स्पष्ट ठेवली आहे ती म्हणजे कोणत्याही प्रकारचे डेलिगेशन लेवल टॉक्स होणार नाहीत, कोणत्याही स्वरूपाच्या प्रतिनिधी मंडळाच्या किंवा मंत्रालयामार्फत चर्चा होणार नाहीत, तर गणवेशातील सैनिकांमार्फत आणि लष्करी अधिकाऱ्यांमार्फतच चर्चा केल्या जाणार आहेत। नक्कीच सोमेश, या चर्चा अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत आणि एकंदरीतच ही शस्त्रसंधी कशी टिकून राहते हे या चर्चांवरती अवलंबून असेल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।